तर लक्ष्मण हाकेंना अडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून हाकेंचा उपटसुंभ असा उल्लेख करण्यात आला। दरम्यान चालत्या गाडीवर कुणी भुंकलं तर गाडीला फरक पडत नाही अशी टीका प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे। तर हिम्मत असेल तर मला बारामतीमध्ये अडवून दाखवा असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलं होतं। आपण बारामतीमध्ये येत आहोत, हिम्मत असेल तर अडवून दाखवा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला आता सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलंय। लक्ष्मण हाकेंना अडवण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची असेल असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। दरम्यान हाकेंचा उल्लेख त्यांनी उपटसुंभ असा केलेला आहे। दरम्यान चालत्या गाडीवर कोणी भुंकलं तर गाडीला फरक पडत नाही अशी टीका प्रताप पाटील चिखलीकर यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे। लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। तुम्ही 2 दिवस आधी मला कुठेही सांगा, तुम्हाला अडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची। तोंडात जेवढा दम आहे तेवढा दम तुम्ही तुमच्या शब्दात पण दाखवा। ज्या पद्धती तो भाषा वापरतोय, ज्या पद्धतीचं तो बोलतोय, माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजे। आपली लायकी काय, आपली उंची काय, आपला दर्जा काय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि हाकेला आपल्या माध्यमातून खुलं आव्हान आहे, तुला ह्याच्या पुढे जिथं भेटेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यवस्थित सन्मान करण्याची जबाबदारी माझी। एखादी गाडी चालायला लागली आणि एखादं कोणी भुकायला लागलं तर गाडीला परिणाम काय होणार आहे? माणसाने आपली पात्रता पाहून बोललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मी ते उभा टाकून मोदी साहेबांना शिवाय दिला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे दादांच्या संदर्भाने बोलताना दादाच्या उंचीच्या माणसाने बोललो तर त्याला महत्व प्राप्त होईल असं माझं वैयक्तिक मत।